आज आपण पार्ट 2चं 1.3चं कोणतं बघतोय 7. खूप जुना अनुभव आहे. ही फिगर आपण जर बघितली तर बरेचसे स्टुडंट्स काय म्हणतात की खूप टफ वाटत आहे. बट परत तीच थिअरी लक्षात घ्या. कोणती? की 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचं, त्यांचं रेशो घ्यायचं आणि आपल्याला त्या फिगरमध्ये ट्रायंगल बघण्याची आपली एक लॉजिक माहीत असायला पाहिजे. मग काय केलं की मी तुम्हाला आधी सांगितलं, त्यांनी प्रूव्ह करायला काय सांगितलेलं आहे, ही फिगर दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे की तुमचं ABCD हे काय आहे, पॅरालेलोग्रॅम. पॅरालेलोग्रॅम मीन्स these 2 sides are parallel and these 2 sides are also parallel. Okay, but we are going to check out AB first. AB and CD. इथं आपण फिगर बद्दल बोलतोय तर बघा, ही फिगर जर आपण व्यवस्थित बघितली तर हे काय आहे CD आणि हे काय आहे AB. हे AB आहे तिथपर्यंत, बट ॲक्च्युली ही काय केली गेलेली आहे, एक्सटेंड. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं की तर मी झेड तयार केलं होतं, तसं परत आदित्य A to Z, आदित्यचं A आणि हे Z, तर परत Z तयार होते. बघा, आयदर साईडला Z चालतो. ओके, बट दिस 2 अँगल्स आर कॉमन आणि ते प्रूव्ह करायचं आहे. त्याचा रेशो पण एकदा आपल्या कॅल्क्युलेशनने बघा, BE डिवायडेड बाय CE इज इक्वल टू CE टू द BE. याच्यात जवळपासचा रेशो कुठल्या घरी आहे ना, काय बोललो मी, याच्यात जवळपासचा रेशो आपल्याला बघायचा आहे. मग ॲक्च्युली त्यांनी खालती BE टू द CE घेतलं होतं. मग आपण इकडे बघूया, हे येणार तुमचं BE टू द CE. ओके, तर खालती काय ना BE, म्हणजे यांच्याशी संबंधित असंच ट्रायल अँड एरर प्रयत्न करायचं आणि यांच्याशी संबंधित आपण काय घ्यायचं असतं, ट्रायंगल. मग आपण जर बघितलं तर BECE, तर इथं E आहे, BE आणि CE, म्हणजे आपल्याला BE नको आहे. आता आपल्याला काय हवं आहे, इथं E, म्हणजे हा एक ट्रायंगल दिला आणि रेशोला BE टू द CE, म्हणजे पहिल्या ट्रायंगलला BE येतं, दुसऱ्याला काय आहे CE. म्हणजे आपल्याला पहिली लाईन जर का आपण BE घेतली तर समोर जर का तुम्ही ट्रायंगल तयार केलं BE आणि सेकंड घेतलं T, सिमिलरिटीला दाखवताना तुम्हाला काय करावं लागेल, BE जसं ट्रायंगल स्टार्ट केलं तर तसं CED घ्यावं लागेल. आता आपण कोणतं घेतलं आधी, T खालती घेऊन घेतलं आहे, T आधी घेतला तर बघा हे जे चेंजेस होतील ना, T इथं आला तर B सिमिलर, D आधी आलं आहे DC. हे सिमिलरिटीचा तो रूल आहे, तो तुम्ही बघू शकता. जर E आधी घेतलं तर त्या हिशोबाने पूर्ण चेंज होईल, बरोबर. देन परत सांगतोय ABCD पॅरालेलोग्रॅम आहे, AB पॅरलल CD. तर ही AT पण पॅरलल येणार का, कारण लिहिलं आहे A', B', T हे लिनियर आहे. कसं आहे ते लिनियर आहे. सो AB पॅरलल CD, AT पॅरलल CD. मग आपण बघितलं ट्रायंगल TBE आणि DCE मध्ये एक तुमचा झेड तयार झालेला आहे. हा आता मी सांगितला आहे तो झेड, हा झेड आहे आणि हा व्हर्टिकली ऑपोजिट आहे, जसं मागच्या एक्झाम्पलचं आहे तसं इथे. आणि दोघं ट्रायंगल आपण काय दाखवले मग, सिमिलर. कसे दाखवले, ते सिमिलर दाखवल्यानंतर त्यांचं आता आपण बघितलं की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर सेम रेशो. मग काय केलं, TB टू द DC, BE टू द CE आणि TE टू द TE. हे आपण आत्ता लिहिले म्हणून मी तुम्हाला याच्यात पण ट्रायल एरर सर्व सांगितलं. पाठ करण्यापेक्षा तुम्ही या ट्रायल अँड एररवर बिलीव्ह करा की 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, त्यांचा रेशो काढायचा आहे. हां, आणि जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह होतं. कळतं आहे.